मुंबईमध्ये दगड या अनोख्या शिल्पकृती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। भायखळामधील 9 फिश आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सुरू आहे। शिल्पकार स्वप्नील गोडसे यांनी कल्पनाशक्ती आणि तांत्रिक कौशल्याचा मेळ साधत नवनिर्मितीचा अनोखा आविष्कार या ठिकाणी साकारलेला आहे। लोखंड, तांबे, पितळ, ॲल्युमिनियम यासारख्या विविध धातूंद्वारे स्वप्नील गोडसेंनी जीवनाच्या विविध पैलूंना मूर्त स्वरूप दिले। निसर्ग, अध्यात्म, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा उत्तम संगम साधत त्यांनी धातुशिल्पाशी अद्भुत दुनिया उभी केली आहे। तर 1 मार्चपासून सुरू झालेले हे प्रदर्शन कलाप्रेमींसाठी 31 मार्चपर्यंत खुलं असणार आहे। सोनं 600 रुपयांनी तर चांदी 1900 रुपयांनीच घसरली आहे। गेल्या 3 दिवसांपासून सोनं चांदीचे भाव कमी होत आहेत, त्यामुळे आता चांदी 98,100 रुपये प्रति किलोवर आली। तसंच सोनं 88,400 रुपये प्रति तोळ्यावर आलं। पश्चिम रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांच्या 930 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत। उन्हाळी सुट्टीनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला। त्यानुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि राजस्थानसाठी 32 गाड्यांच्या 376 फेऱ्या चालवल्या जातील। भिवंडीतील मराडेपाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात शिवप्रेमींची मोठी गर्दी होते। या मंदिराचं लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला। त्यानंतर शिवरायांच्या दर्शनासाठी आणि हे मंदिर पाहण्यासाठी अनेकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मुंबईतील नाल्यातून गाळ काढण्याची कामं 25 मार्चपासून सुरू होणार आहेत। महानगरपालिकेत छोट्या आणि मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी मागवलेल्या निविदांची छाननी पूर्ण होऊन शहर आणि उपनगरांसाठी एकूण 23 कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आलेत। गाळ उपसा कामाचे छायाचित्रांसोबत 30 सेकंदाचं चित्रीकरण असणं बंधनकारक आहे। तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचं आणि नंतरचं सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण पालिकेकडून बंधनकारक करण्यात आलं। महावितरणाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण कंपनी म्हणून गौरवण्यात आले। केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाकडून महावितरणाचा गौरव करण्यात आला। ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला। बोरिवली आणि विरार परिसरातील नागरिकांना पनवेल गाठण्यासाठी आता मुंबई लोकल उपलब्ध होणार आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळानं MUTP 3ब मध्ये पनवेल वसई उपनगरी रेल्वे प्रकल्पांचा समावेश केला। पनवेल वसई लोकल धावल्यानंतर त्याचा विस्तार बोरिवली विरारपर्यंत करणं शक्य होणार आहे। त्यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे। म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या 502 घरांच्या सोडतीची अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली आहे। या प्रक्रियेनुसार सोडतीतील घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला। एकूण 502 घरांसाठी अनामत रकमेसह केवळ 1025 अर्ज प्राप्त झाले। दरम्यान एकीकडे सोडत प्रक्रिया संपुष्टात आली असली तरी सोडतीची तारीख अद्याप नाशिक मंडळाकडून जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे या 1025 अर्जदारांना सोडतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। कोस्टल रोड मुंबई महापालिकेसाठी येत्या काळात खर्चिक ठरणार आहे। या प्रकल्पाच्या देखभालीसाठी पालिकेला वार्षिक 200 कोटीचा खर्च येईल। कोस्टल रोडचं काम पूर्ण झालं असून हा महामार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू झालाय। आता या प्रकल्पाच्या देखभालीची जबाबदारी मुंबई महापालिकेवर टप्प्याटप्प्याने येणार आहे। 2 वर्षांनी प्रकल्पाचा वार्षिक देखभाल खर्च 150 ते 200 कोटींवर जाणार असल्याची माहिती आहे। कोरोना काळात भरती केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठाणे महानगरपालिकेनं घरचा रस्ता दाखवलाय। कोरोना काळात मनपानं 350 जणांची कंत्राटी पद्धतीनं भरती केली होती। यात डॉक्टर, परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता। 6 महिन्यांसाठी ही भरती करण्यात आली होती। त्यानंतर या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली होती। तर कोरोना काळानंतर पालिकेनं या सर्वांचं कंत्राट रद्द करून त्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली। वर्षभरात अशा 100 कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेनं कामावरून काढलंय। मुंबईच्या भांडूप परिमंडळातील वीज ग्राहकांकडे 165 कोटींची थकबाकी आहे। तर आर्थिक वर्ष अखेरीमुळे थकबाकी वसुलीवर भर दिला जातोय। त्यासाठी वीज बिल भरणा केंद्र साप्ताहिक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे। महावितरणाच्या भांडूप परिमंडळात फेब्रुवारी महिन्यात वीज बिलाचे 941 चेक बाउन्स झालेत। तर मार्चमध्ये 600 चेक विविध कारणांमुळे बाउन्स झालेत।
त्यामुळे चेक बाउन्स झालेल्या ग्राहकांकडून जीएसटी सह 885 रुपये दंड आकारण्यात आला. कल्याणच्या विठ्ठलवाडी बस डेपोमधील शौचालयाची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. याबाबत मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. तात्काळ प्रवाशांच्या सोयीसाठी डेपोमध्ये शौचालय बांधावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला. याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी डेपोमधील अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. आरोग्य विभागांतर्गत आदिवासी जिल्ह्यातील गडचिरोलीतील नक्षली भागात काम करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांना गेले काही महिने वेतनच मिळालं नसल्याची माहिती समोर आली. आरोग्य विभागात 2 सचिव आणि आयुक्त असे 3 IAS बाबू असतानाही आम्हाला वेळेवर पगार मिळत नसेल तर हे बाबू लोक काय करतात, असा संतप्त सवाल डॉक्टरांनी उपस्थित केला. सर्व इमारतींना ओसी जाहीर होत नाही तोपर्यंत घरांची सोडत काढण्यास गोरेगाव येथील पत्रा चाळवासियांनी विरोध केला. अलीकडे झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव करण्यात आला आणि या ठरावाची प्रत महाराष्ट्र नवनिर्माण, गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला देण्यात आली. कोकणातून जाणारा राष्ट्रीय मुंबई गोवा महामार्ग वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनलाय. गेली 18 वर्ष सुरू असलेल्या महामार्गाचं काम आजही पूर्ण होण्याचं नाव घेत नाहीये. मात्र गेल्या वर्षभरात या महामार्गानं रत्नागिरी जिल्ह्यातील 137 वाहन चालकांचे बळी घेतले. महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे 399 पेक्षा जास्त अपघाताची नोंद करण्यात आली. महामार्गाचं अर्धवट सुरू असलेलं काम आणि होणाऱ्या अपघातांची संख्या बघता हा विषय आता गंभीर बनला. दादर पश्चिम येथील प्रसिद्ध कबूतरखाना हटवण्याच्या हालचाली अखेर मुंबई महापालिका स्तरावर सुरू झाल्या. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्याच्या तक्रारींमुळे हा कबूतरखाना वरळी अथवा प्रभादेवी इथं स्थलांतरित करण्याचा विचार महापालिकेनं सुरू केला. त्यामुळे आता शहरातील इतर कबूतरखाने देखील हटवावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलं होतं. त्यानंतर महापालिकेनं या प्रश्नाची दखल घेत पुढील कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 39% आलाय. वातावरणातील उष्मा वाढू लागला असून हा पाणीसाठा जुलै अखेरीपर्यंत पुरवावा लागणार आहे. धरणांमधील पाणीसाठा वेगानं आटत गेल्यास मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना लागू शकतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं खबरदारी म्हणून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती केली आहे. वसईच्या खैरपाड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतंय. खैरपाड्यातील फणसपाड्यात चाळी अनधिकृत असल्याचं कारण देत महापालिकेनं पाणी देण्यास नकार दिलाय. त्यामुळे वसई महापालिकेविरोधात नागरिक आक्रमक झाले. मुंबई क्षयरोगाचे रुग्ण वाढत असून 2024 मध्ये एकूण 60,633 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 53,638 रुग्ण मुंबईत वास्तव्यास होते. एकूण रुग्णांपैकी 38% हे फुफ्फुसांव्यतिरिक्त क्षयरोगाचे रुग्ण आहेत. 6% बालरुग्ण तर 9% हे औषध प्रतिरोधक रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. ठाण्याच्या सावरकर नगरमध्ये रिक्षाला भीषण आग लागली. दरम्यान अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नेरळजवळ धावत्या ट्रेनखाली एका तरुणानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. रवी दामोदर बदे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघात झालाय. गाडीचा ब्रेक फेल झाल्यानं गाडी दरीत कोसळली आणि या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय. डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेतील एका शिक्षकाचा 4 वर्षापूर्वी टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्या मृत्यूप्रकरणी शिक्षकाच्या कुटुंबियांनी भरपाईची मागणी केली होती. दरम्यान नातेवाईकांना 95 लाखाची भरपाई देण्यात आली आहे. मुंबईत वाहन विक्रेत्यावर आरटीओनं बडगा उगारलाय. व्यवसाय प्रमाणपत्र नसलेल्या वाहन वितरक आणि उत्पादकावर आरटीओनं कारवाई केली आहे. त्यानुसार मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी, बोरिवली आणि पुणे
या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। या 36 वाहन विक्रेत्यांवर कारवाई करत 34 वाहनं जप्त केली आहेत। मुंबई पोलिसांनी 24 तासात सायबर फसवणुकीपासून 1.49 कोटी रुपये वाचवलेत। शुक्रवारी 1930 हेल्पलाईनद्वारे विविध तक्रारी प्राप्त झाल्या। यात प्रामुख्यानं गुंतवणूक, फसवणूक, शेअर ट्रेडिंग घोटाळे अशा अनेक तक्रारी आल्या। त्यातून मुंबई सायबर पोलिसांना अवघ्या 24 तासात 1.49 कोटी रुपये वाचवण्यात यश आलं। HSRP पाटी बसवण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्यानंतर आता त्याचाच फायदा घेऊन सायबर फसवणूक केली जाते। सायबर भामट्यांनी थेट सरकारी संकेतस्थळाशी साधर्म्य असलेले बनावट संकेतस्थळ तयार केले। bookmyhsrp.com नावानंच बनावट संकेतस्थळ करण्यात आलं। त्याद्वारे सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते। त्याची निर्मिती राजस्थानमधून असल्याचं सायबर तज्ज्ञांच्या तपासणीत निष्पन्न झालंय। सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांनी बुलडोझर कारवाईबाबत परखड भाष्य केले। अनेक राज्यांमध्ये बुलडोझर न्यायाची पद्धत सुरू झाली असून संपत्ती जमीनदोस्त करण्यासाठी बुलडोझर वापरणं हे संविधानवरच बुलडोझर चालवण्यासारखं आहे। तसंच जायचे घर पाडले जाते तो आरोपी असला तरी त्याच्या डोक्यावरचं छप्पर काढून घेणं न्याय होणार नाही असं भुयान यांनी म्हटलंय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आणखी एका आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले। राजू पांडेला झारखंडमधून अटक करण्यात आली। 122 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी ही 8वी अटक आहे। उल्हासनगरातील एका शाळेत पोलिसांनी विद्यार्थिनींना गुड टच बॅड टचचे धडे दिले। यावेळी पोलिसांचा ऐकून एका विद्यार्थिनीने तिचे वडील तिच्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं म्हटलंय। या प्रकरणी विद्यार्थिनीच्या नराधम बापावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रशांत कोरटकरला सत्ताधाऱ्यांकडून संरक्षण मिळत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजाभाऊ खरेंनी केला। कोरटकरला लपवण्याचं काम सरकारमधील काही लोक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। दिशा सालियन प्रकरणाची केस पुन्हा एकदा ओपन करा अशी मागणी संजय निरुपम यांनी केली। यामध्ये कुणालाही सोडू नका असंही त्यांनी म्हटलंय। तर सुशांत सिंग प्रकरणात सीबीआयने दिलेला क्लोजर रिपोर्ट आपण स्वीकारला पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी दिली आहे। दिशा सालियन आणि सुशांतच्या आत्महत्येला हत्या सांगून राजकीय रंग दिला जात असून भाजप मृत्यूचं राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। ठाकरे कुटुंबाला अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचं त्यावेळी बिहारच्या निवडणुकीत राजकारण केलं गेल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला। अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची मॅनेजर दिशा सालियननं आत्महत्या केली नव्हती तर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला। तर दुसरीकडे सीबीआयने सुशांत सिंग प्रकरणात त्याची हत्या केल्याचा कुठलाही पुरावा सापडला नसल्यानं मुंबई उच्च न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला। त्यामुळे रिया चक्रवर्तीला दिलासा मिळाला। मात्र दिशाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे। राज ठाकरे त्यांच्या विधानामुळे सध्या वादात सापडत आहेत। अशातच राज यांनी एक नवं विधान केलंय। एक खोक्या काय घेऊन बसलात, विधानसभेत सगळे खोके भाईच भरलेत असं खळबळजनक विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं। एक खोक्या भाई काय अख्खी विधानसभा भरली असं राज ठाकरे म्हणालेत। मुंबईत आयोजित पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे विधान केलंय। त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। प्रशांत कोरटकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयात उद्या सकाळी कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरची अटक अटळ आहे। प्रशांत कोरटकरला सत्ताधाऱ्यांकडून संरक्षण दिलं जात असल्याचा आरोप आमदार राजाभाऊ खरेंनी केला। कोरटकरला लपवण्याचं काम काही लोक करतायत असा गंभीर आरोपही खरेंनी केला। प्रशांत कोरटकरचे नागपुरातील सत्ताधाऱ्यांशी संबंध आहेत असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला। कुणीही असं चुकीचं वागणाऱ्यावर कारवाई होणारच असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। राज ठाकरेंनी पक्षांतर्गत नवीन रचना जाहीर केली। यात पहिल्यांदाच मुंबईचे नवीन अध्यक्ष म्हणून संदीप देशपांडे यांची निवड केली आहे। दरम्यान संदीप देशपांडेंनी मोठी जबाबदारी दिल्यानं आनंद तर होतच आहे, मात्र टेन्शन देखील होत असल्याचं वक्तव्य केलंय। मुंबई उच्च भांडूपमध्ये 48 तासात मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर आंदोलन करणार असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिलेला आहे। तर
भांडूप पोलीस ठाण्याला त्यांनी हा इशारा दिला. भांडूपमधील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांची भेट घेतली. यावेळी मशिदीवर असलेल्या भोंग्यांना परवानगी देताना या मशिदीची कागदपत्र तपासणी केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.